परंतु ओंकार शुगर ग्रुप नावाने महाराष्ट्रात जवळजवळ 18 साखर कारखाने ज्यांनी चालवायला घेतलेले आहेत, त्यातील काही कारखाने स्वतः खरेदी केलेले आहेत. ते कारखान्याचे मालक बाबूराव बोत्रे पाटील यांनी मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या झोपीचं सोंग घेतलेलं आहे असं दिसतंय. नमस्कार, मी गावगाड्यातल्या तरुण शेतकऱ्यांना एक आव्हान करतो की आपण गावगाड्यातलं राजकारण करत असताना आपल्या साखर कारखानदारांची एकी ज्यावेळेस आपण बघतो आणि साखर कारखानदारांच्या एकीमुळे आपण जो कष्टाने पिकवलेला ऊस आहे त्याला दर आज काय बसायला लागलेला आहे, या बाबतीत सुद्धा चिंतन केलं पाहिजे. या गावगाड्यातल्या युवा शेतकऱ्यांनी एकत्रित यायला पाहिजे, लढा उभा करायला पाहिजे. परंतु आज तसं होताना दिसत नाही. गावगाड्यातला तरुण शेतकरी हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात एवढे चर्चा करतोय की त्याला स्वतःच स्वत्व गमावलंय, स्वाभिमान गमावलाय, याची चिंता त्याला नाही. की आपल्या प्रपंचाची राख जे साखर कारखानदार करत आहेत त्यांचा झेंडा मात्र घेऊन आपण प्रत्येक जण सगळ्यांसमोर घ्यायला लागलेलो आहे. म्हणून भावांनो, आपण विचार करा की शेवटी साखर कारखानदार कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यापेक्षा 500 रुपयांनी जर आपल्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार जर आपल्या ऊसाला कमी दर देत असतील तर भावांनो, हे तुम्हाला चालेल का? या बाबतीत तुम्ही कोणाचे समर्थक आहात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, परंतु समर्थक असाल, परंतु आपल्या कष्टाने पिकवलेल्या घामाच्या ऊसाला आपल्याला दाम मागायला तुम्हाला हरकत नाही काय? परंतु या तरुण शेतकरी वर्गाने सुद्धा या गोष्टीकडे आवर्जून चिंतनात्मक बघितलं पाहिजे की आम्ही सातत्याने प्रश्न मांडतोय. शेतकऱ्यांबरोबर शेतीविषयक प्रश्न मांडत असताना काही प्रश्नांची सोडवणूक सुद्धा झालेली आहे. तुम्ही बघितलं की गेल्या 4 महिन्यापूर्वी मी जवळजवळ 5 साखर कारखान्यांच्या माध्यमातून 350 ते 400 शेतकऱ्यांचे 22 कोटी रुपये त्यांना मिळवून दिलेले आहेत. मग ज्या वेळेस शेतकऱ्यांचे पैसे कारखानदारांकडे अडकतात त्याच वेळेस ते शेतकरी आमच्याकडे येतात. भावांनो, तसं न होता गावगाड्यातलं राजकारण बाजूला आणि आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या कष्टाच्या पैशासाठी आपण एकत्रित आलं पाहिजे. म्हणून तरुण शेतकऱ्यांनी आज हा लढा हातात घेणं काळाची गरज आहे आणि म्हणून आपण चळवळीत या. एवढंच. सोलापूर जिल्ह्यातील ऊस हंगाम 1 नोव्हेंबर पासून चालू झाला. 2 पंधरवडे झालेले आहेत. शेवटच्या पंधरवड्यात आम्ही सर्व शेतकरी संघटना चळवळींनी प्रयत्न केल्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये 31 नोव्हेंबरच्या आत आपण तातडीनं पहिली उचल किती देणार याबाबत दराची स्पष्टता करावी हे कारखान्यांना सांगितलं आणि सर्व कारखानदारांनी एकी करून एक विचाराने दर जाहीर केले. सध्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जाहीर केलेले दर हे कुठल्याही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवडलेले नाहीत, त्यांना मान्य नाहीत. त्याचं कारण काय की शेतीत उत्पादन ऊस करत असताना उत्पादनाचा खर्च अधिकचा वाढलेला आहे आणि त्या पटीत कारखानदारांकडून कोल्हापूर, सांगली, पुणे जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा अधिक पैसे जादा देण्याचा निर्णय घेतला आणि पहिला हप्ता त्यांनी जाहीर केला. परंतु आपल्या साखर कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर करत असताना एकी करून पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने 2855 रुपये दर जाहीर केला, सहकार महर्षीने 2850 रुपये दर जाहीर केला, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने 2850 रुपये दर जाहीर केला, दि सासवड माळी शुगर साखर कारखाना माळीनगर त्यांनी 2800 रुपये दर जाहीर केला, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे त्यांनी 2875 रुपये दर जाहीर केला. ठीक आहे, आपण आपल्या एफआरपीच्या आकड्याप्रमाणे आपस टिकप राहिला आणि जाहीर केला. यामध्ये मी थोडीशी तफावत आणि आपल्या सर्व कारखानदारांना प्रश्न विचारू इच्छितो की या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा भैरवनाथ शुगर साखर कारखाना आलेगाव, त्याचं नामांतर झालेलं आहे राजवी ऍग्रो प्रोड्यूस कारखाना आलेगाव, या कारखान्याने 2800 रुपये पहिली उचल आणि 100 रुपयांचे 2 हप्ते
असं मिळून 3001 रुपयाचा दर जाहीर केला. का कुणास ठाऊक 2800 रुपये त्यांनी पहिली उचल कशा पद्धतीने दिली. मी संपूर्ण FRPचा घोषवारा आपणा समोर मांडत आहे की राजवी ॲग्रो कारखाना जो आहे, भैरवनाथ शुगर साखर कारखाना आलेगाव, त्याचा साखर उतारा जो आहे तो पाठीमागच्या वर्षीचा 9.9% साखर उतारा आहे. आणि त्यांची तोडणी वाहतूक 1108 रुपये त्यांनी दाखवलेलं आहे. आणि 1108 रुपये तोडणी वाहतूक वजा जाता त्यांना फक्त FRPचे निव्वळ 2183 रुपये त्यांना द्यायचे. असं असताना त्यांनी FRPचा कुठलाही मुलाहिजा गृहीत न धरता 2183 रुपये FRPला स्टिकअप न राहता त्यांनी थेट 2800 रुपये पहिली उचल दिली. म्हणजे जवळजवळ 717 रुपये 617 रुपये त्यांनी जादा दिलेले आहेत. मग मला 617 रुपये 700 रुपये जर FRP पेक्षा भैरवनाथ शुगर साखर कारखाना जर जादा देत असेल आणि त्यांना तेवढे पैसे जादा देण्यासाठी जर परवडत असतील तर पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची FRPची रक्कम आहे 2853 रुपये आणि त्यांनी दर दिलेला आहे 2855 रुपये. म्हणजे तुम्ही फक्त 2 रुपये हे अधिकचा दर दिलाय प्रशांत परिचारक मालकांनी. आणि त्यांच्या सभासदांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की भैरवनाथ शुगर साखर कारखाना 700 रुपये जर जादा दर देत असेल FRP पेक्षा, तर आपला साखर कारखाना फक्त आपल्याला FRP पेक्षा पहिला हप्ता 2 रुपयांनी जादा काढलेला आहे. सहकार महर्षी साखर कारखान्याची सुद्धा तशीच अवस्था आहे की त्यांचा FRPचा दर 2677 रुपये बसतोय आणि त्यांनी 2850 रुपये जादा दिलेले आहेत. म्हणजे त्यांनी जवळजवळ 85 रुपये त्यांनी अधिक दर जादा देऊन आपल्याला 2850 रुपये दरावर बोळवण केलेले आहे. ही सुद्धा संपूर्ण सहकार महर्षीच्या ऊस उत्पादक सभासदांनी लक्षात घेतलं पाहिजे. विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याच्या बाबतीत तर कहरच झालेला आहे की विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचा जो दर आहे तो 2859 रुपये FRP त्यांना बसलेले आहे आणि त्यांनी FRP पेक्षा 9 रुपये आपल्याला कमी दिले. 2850 रुपये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने दर जाहीर केलेला आहे. ठीक आहे, या कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी आमदार बबनदादा शिंदे आज हॉस्पिटल औषधोपचारासाठी परदेशात आहेत. पण त्यांचा कारखाना चालवणार त्यांचे चिरंजीव आदरणीय रणजितसिंह शिंदे आणि विक्रमसिंह शिंदे यांनी सुद्धा सभासदांचा कार्यक्षेत्रातला विचार करायला पाहिजे होता. आपण FRP पेक्षा 9 रुपयांनी कमी आज लोकांना पैसे पहिला हप्ता द्यायला लागलेला आहे. हे कितपत योग्य आहे. आणि त्याच अनुषंगाने विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळा की ज्यांचे चेअरमन या माढा लोकसभेचे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून अभिजित पाटील हे स्वतः आहेत. त्यांनी मागच्या निवडणुकीत तर आपल्याला 3500 रुपयाचं आश्वासन दिलं, परंतु 3500 रुपयाचा दर त्यांनी 3000 रुपयापर्यंत नेला आणि तिथंच त्यांची गाडी सुद्धा स्टॉप झालेली आहे. चालू वर्षी त्यांच्या साखर कारखान्याला मी सांगतो 2819 रुपये त्यांना FRP बसलेले आहे आणि त्यांनी 2875 रुपये या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या सभासदांना द्यायचं जाहीर केलेलं आहे. म्हणजे त्यांनी फक्त 55 ते 60 रुपये अधिक दर दिलेला आहे. मग FRP पेक्षा हे प्रमुख आपल्या सोलापूर जिल्ह्यातले सहकारी तत्वावर चालणारे जे साखर कारखाने आहेत यांनी 100 रुपयापासून 70-80 रुपये फक्त FRP पेक्षा जास्त दर दिला. राजवी ॲग्रो सारखा आलेगावचा साखर कारखाना FRP पेक्षा 700 रुपये अधिक दर देतो. मग या दरामध्ये एवढे तफावत का, या बाबतीत सुद्धा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सजग होणं गरजेचं आहे. आम्ही ऊस शेतकरी चळवळीतील जे सगळे संघटनातील पदाधिकारी आहोत,
आम्ही पोट तिडकेने रोज वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय. आम्ही ऊसाचा प्रश्न शासन दरबारी सुद्धा मांडलेला आहे. मी स्वतः तर शासनाचा प्रतिनिधी म्हणून वारंवार याबाबत सरकारचं लक्ष वेधू इच्छिलं आहे. आणि त्या अनुषंगाने सुद्धा आपल्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अजिबात दराच्या बाबतीत एक वाक्यता केलेली नाही. त्यांनी 2850 ते 2875 रुपये हाच आपल्याला दर दिलेला आहे. आज मी पुन्हा एकदा बातमी वाचली, ऐकली की शंकर सहकारी साखर कारखान्याने 2900 रुपये पहिला हप्ता दिलेला आहे. आता मला सांगायचंय की शंकर सहकारी साखर कारखान्याचे FRP ची रक्कम त्यांना 2217 रुपये त्यांनी जाहीर झालेले आहे त्यांची FRP. मग ते जर आज 2900 रुपये जर दर देत असतील तर त्यांना 700 रुपये FRP पेक्षा जास्त द्यायला पैसे आज त्यांना कुठून आले? असं ज्यावेळेस आपण सगळ्या कार्यक्षेत्रातील सभासदांनी एक वाक्यता आणून आपण सगळ्या साखर कारखानदारांना जाब विचारला पाहिजे की ऊसाचे उत्पादन तयार करण्यासाठी आपल्याला किती खर्च येतोय आणि आपल्या साखर कारखाने आपल्याला किती पैसे देतात. या बाबतीत दराच्या बाबतीत खूप मोठी भावांनो तफावत आहे. आपण सगळ्यांनी